नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रो वास्तू. मित्रांनो, मी महेश गोळे पुण्यातून. ज्योतिष अभ्यासक. ज्योतिषशास्त्र एवढं मोठं आहे की त्याचा अभ्यास करू तेवढा कमी आहे. त्यामुळे मी स्वतःला तज्ज्ञ वगैरे म्हणण्यापेक्षा अभ्यासक म्हणणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. कारण हा प्रवास जो आहे तो कधीच न संपणार आहे. तर मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मूळ विषयाकडे आज घेऊन चालतो तुम्हाला. मित्रांनो, आज एक महत्त्वाची घटना खगोलीय शास्त्रीयदृष्ट्या, ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा, जे म्हणजे चंद्रग्रहण. आज 7 सप्टेंबर, आज या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण आज होणार आहे आणि संयोगाने ते भारतामधून दिसणार सुद्धा आहे. मित्रांनो, चंद्रग्रहण या विषयाला जसं एक पौराणिक बाजू आहे तसेच त्याला एक शास्त्रीय बाजू सुद्धा आहे. म्हणजे बरेच लोक असं म्हणत असतील की आम्हाला या पुराण कथा वगैरेमध्ये काही जास्त इंटरेस्ट नाही, विश्वास नाही, तर त्यांच्यासाठी काही शास्त्रीय याचे खुलासे सुद्धा मी करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. पण ज्यांना वाटतं की पौराणिकतेचा आमचा काही संबंध नाही, ते सुद्धा एक विषय म्हणून म्हणा किंवा आमचं काही आकलन म्हणून म्हणा, तर हा व्हिडिओ आपण बघू शकता. तर अधिक वेळ न घेता आपण सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, जो आम्ही खास आज चंद्रग्रहणानिमित्त आपल्यासाठी तयार करत आहे. मित्रांनो, चंद्रग्रहणाची थोडी पार्श्वभूमी देताना पहिल्यांदा मी थोडी पौराणिक कथा सांगतो. बऱ्याच लोकांना माहितीही असेल की चंद्रग्रहण कसं झालं. जसं कथा आपल्या पुराणामध्ये आढळून येते की जेव्हा समुद्र मंथन सुरू झालं, त्या समुद्र मंथनामध्ये बऱ्याचशा असे रत्न आले, 14 रत्न आपण म्हणतो. तर या रत्नांमध्ये एक रत्न होतं अमृत. अमृत हे अशा प्रकारचं द्रव्य आहे, औषधी द्रव्य आहे म्हणा, की ज्याच्या प्राशनाने अमरत्व म्हणजे मृत्यू न येणं, अमरत्व प्राप्त होतं. हा अमृत कलश जेव्हा आला तेव्हा राक्षस आणि देव दोन्ही या समुद्र मंथनामध्ये एकत्रितपणे काम करत होते. पण हे जेव्हा अमृत हातात आलं तेव्हा देवांनाही माहिती होतं की राक्षस हे या अमृत पानाने त्याचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे भगवंत विष्णूने त्यावेळेस मायेवी रूप धारण करून या अमृताचा जो भाग होता तो देवांना देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेस चालाखीने एक राक्षस होता ज्याचं नाव होतं स्वरभानू. त्या स्वरभानूच्या हे लक्षात आलं आणि त्याने देवांचं रूप घेऊन तो राक्षसांच्या पंक्तीऐवजी देवांच्या पंक्तीत येऊन बसला आणि त्याने अमृताचं पान केलं. परंतु ही गोष्ट त्यावेळेस सूर्य आणि चंद्र या दोघांना कळाली आणि ही गोष्ट त्यांनी विष्णूच्या निदर्शनास आणली. भगवंतांना ही गोष्ट कळताच त्यांनी आपल्या शस्त्राने त्या स्वरभानूचा गळा जो होता तो धडा वेगळा केला. त्याचं मुंडकं होतं ते त्याच्या धडापासून वेगळं झालं. परंतु त्याने अमृताचं प्राशन केलं असल्यामुळे त्याचा काही मृत्यू झाला नाही. त्याचे दोन्ही अवयव जे होते ते असे वेगळे एकमेकांपासून छिन्न विछिन्न झाले. आता या सगळ्यामध्ये परिपाक म्हणून अमृताचं पान केलं म्हणून आता त्यांना देवत्वाचं काहीतरी अंश प्राप्त झाला. तर आता ही गोष्ट कशी पुढे न्यावी या दृष्टीने ब्रह्मदेवाला प्रश्न पडला. तर मग ब्रह्मदेवाने या स्वरभानूच्या धड आणि शरीराला राहू आणि केतू म्हणजे त्याच्या जे त्याचं मुंडकं होतं त्याला राहू आणि त्याचं धड होतं त्याला केतू असं नाव करून त्यानं ग्रहत्वाची जी उपाधी होती किंवा ग्रहत्व मिळणं, ग्रह बनणं ही त्यांना एक त्यांच्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाने त्यांना देऊन स्थानापन्न केलं या सृष्टीमध्ये. इतर जे 7 ग्रह आहेत त्याच्यासोबत 2 ग्रह जोडले जाऊन शेवटी 9 ग्रह हे जे पूर्णत्व त्यावेळेस तेथे या कथेच्या अंतामध्ये आपल्याला दिसतं. आता आपण म्हणतो की जे 9 ग्रह आहेत त्यापैकी हे जे 7 ग्रह मूळ ग्रह आहेत राहू आणि केतू सोडून, म्हणजे चंद्र, बुध, गुरु, सूर्य, मंगळ, चंद्र या 7 ग्रहांशिवाय हे 2 जे ग्रह आहेत यांना छायाग्रह असं म्हटलं गेलं. म्हणजे त्यांचं अस्तित्व नाही. तर याला एक माझं तार्क आहे. याला काही पौराणिक त्याला असं पाठिंबा नाही आहे किंवा पौराणिक असं त्याला काही त्याच्यामध्ये काही सिद्ध होत नाही. परंतु हे माझं तर्क आहे एक शास्त्राचा विद्यार्थी म्हणून म्हणा, की बाकीचे जे ग्रह होते ते अमरत्व असलेले प्रधान असलेले असे शनीपासून बाकी सगळे ग्रह असल्यामुळे ते फिजिकल अस्तित्व त्यांचं म्हणजे त्यांचं जे भौतिक अस्तित्व ते मान्य झालं. परंतु या स्वरभानूचा देह होता तो छिन्न विच्छिन्न झाला. भले त्याला ते नंतर अमरत्व दिलं असेल परंतु देहाचं अस्तित्व नसल्यामुळे त्यांना हे छायाग्रह अशा स्वरूपात ते आपल्याला आढळून येतात. तर जेव्हा ही कथा होती या कथेच्या सरतेशेवटी स्वरभानूची एक चिंता होती किंवा त्याला एक रोष होता की मी इतकं सारं करून मला तुम्ही देवत्व वगैरे दिलं, पण या चंद्र आणि सूर्य या दोघांमुळे माझी ही अवस्था आहे, तर त्यांना सुद्धा त्याचं काहीतरी शासन झालं पाहिजे. आणि मग त्यावेळेस असं ठरलं की चंद्र आणि सूर्य यांचं ग्रहण राहू केतू करतील, ही पौराणिक कथा. आणि मग ग्रहण करणं म्हणजे काय, त्यांना गिळतील.
आणि गिळल्यामुळे ज्यावेळेस ते राहू आणि केतू सूर्य किंवा चंद्र यांना गिळतात त्यावेळेस सूर्य किंवा चंद्रग्रहण होतं, ही झाली पौराणिक कथा. आता शास्त्रीयदृष्ट्या आपण काय म्हणतो की जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते त्यावेळेस पृथ्वीची जी छाया आहे ती या चंद्रावरती पडते आणि चंद्र तिथं लुप्त होतो आणि यालाच आपण चंद्रग्रहण असं वैज्ञानिक भाषेमध्ये म्हणतो. आणि हा योग वर्षातून 1 किंवा 2 वेळा 3 वेळा असं तो येत असतो. आणि यावेळेस हे अंतिम आजचं चंद्रग्रहण आहे जे आपल्याला आज अनुभवायला मिळणार आहे, पाहायलाही मिळणार आहे आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्यावरती येतील. आता पौराणिक याच्यामध्ये आपण पहिलं बघू की काय म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये की या ग्रहण काळात आजचं ग्रहण मुळात कधी सुरू होणार आहे, काय होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या धार्मिक दृष्टिकोनातून पौराणिक दृष्टिकोनातून कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्या पहिल्यांदा आपण पाहूया. त्याच्यासोबतच मी तुम्हाला जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा त्याचे काय परिणाम आणि कसे होतात हे पण तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेन. तर मुळात आजचं हे जे चंद्रग्रहण आहे ते रात्री 9:58 आपल्या महाराष्ट्रामधून 9:58 सुरू होईल. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी पहाटे 1:26 ते चालेल आणि 1:26 हे ग्रहण संपेल. तर मित्रांनो, या ग्रहणाचे वेध जे आहेत ते 12 तास अगोदर म्हणजे दुपारी 12:58 सुरू होतील आणि तो सूतक काळ असा म्हटलेला आहे. त्या सूतक काळामध्ये असं मान्यता आहे की कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य करू नये. म्हणजे कुठली एखाद्या नवीन कार्याची सुरुवात असेल, एखादं मंगल कार्य असेल, विवाह असतील, मुलांचं मुंडन असेल, मुंज असेल किंवा अन्य जे धार्मिक गोष्टी, नवीन गाडी खरेदी करणं, त्याची पूजा करणं, देवांची पूजा करणं, हे सगळं शास्त्रदृष्ट्या वर्ज्य मानलेलं आहे. कारण काय, या काळामध्ये राहू केतूचा प्रभाव या संपूर्ण विश्वावरती पडत असतो आणि त्या प्रभावाच्या अन्वये आपल्याला असं दिसून येतं की ह्या जे धार्मिक कृत्य आहेत तर त्याचं जे आपल्याला फळ मिळायला हवं ते आपल्याला योग्यरित्या मिळत नाही. त्याच्यामुळे ते टाळणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या जेव्हा आपण बघू तर आपल्याला असं दिसतं की मुळामध्ये इथे जे वातावरणामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते, आपण 2 प्रकारची एनर्जी आपण म्हणतो, एक तर पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी. जेव्हा सूर्य आणि चंद्राला ग्रहण लागतं त्यावेळेस एक प्रकारचं प्रकाशाचं अस्तित्व ते कमी होतं आणि जेव्हा प्रकाश नसतो, ऊर्जा नसते, जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी किंवा सकारात्मक ऊर्जेचा अभाव निर्माण होतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा वाढतेच. आणि अशा नकारात्मक ऊर्जेमध्ये कुठलेही शुभ कार्य करण्यास आपण गेलो तर नेमकं काय होणार आपल्यासोबत, तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या संपूर्ण शरीरावर, आपल्या बुद्धीवर असल्यामुळे आपला जो एखादी शुभ कार्य करायची जी आपली कृती आहे त्या कृतीमध्ये आपल्याला त्याचं जे फळ आहे, कारण आपल्या हातून ती चांगल्या प्रकारे घडणार नाही, योग्य प्रकारे घडणार नाही, आपल्या शरीराला त्याचा लाभ हवा आहे, तो शरीराला लाभ आहे तो आपल्याला तिथून मिळणार नाही. त्याच्यामुळे हे कार्य शास्त्रीयदृष्ट्या आपण टाळले पाहिजेत. दुसरं, या ग्रहण काळामध्ये अन्न सेवन करू नये असं शास्त्रात म्हटलं आहे. आणि या काळात जे काही अन्न बनवलं असेल तर त्या अन्नावरती तुळशीपत्र ठेवावं जेणेकरून त्याला पावित्र्य राहील. मुळात या ग्रहण काळामध्ये म्हणजे सूतक काळ लागल्यापासून दुपारी 12:58 नंतर अन्न सेवन करू नये आणि करायचं झालं तर अत्यंत हलक्या स्वरूपाचं, कारण त्या अन्नाच्या सेवनाने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो असं शास्त्रात म्हटलं आहे. याचं शास्त्रीय कारण काय सायन्सदृष्ट्या, तर या ग्रहण काळामध्ये आपलं डायजेशन पॉवर कमी होते. ऊर्जा जसं मी म्हटलं की सकारात्मक ऊर्जा कमी, नकारात्मक ऊर्जा जास्त, त्यामुळे एकंदरीत आपल्या डायजेशन म्हणजे सूर्य जेव्हा आणि चंद्र यांचा प्रकाश जेव्हा आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम कमी होतो त्यावेळेस आपली डायजेशन जी आहे ती डायरेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये तिथे त्याच्यावरती परिणाम होतो. आणि अशा स्वरूपात जर आपण काही अन्न घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला इनडायजेशन किंवा अन्य डायजेशन रिलेटेड इश्यूज येऊ शकतात. तर त्यामुळे हे अन्न सेवन असं टाळलं पाहिजे. आणि जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुळशीपत्र ठेवलं पाहिजे अशा काळात बनवलेल्या अन्नात. तर मुळात तुळशी ही एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्व असलेली तुळशी जी जीवाणूंचा नाश करते. तर काही अशा नैसर्गिक या नेगेटिव्ह वातावरणामुळे जेव्हा जीवाणूंचा संसर्ग या अन्नामध्ये येईल तर त्या अन्नामधल्या जीवाणूंचा संसर्ग दूर करण्यासाठी या तुळशीपत्राचा वापर होऊ शकतो आणि त्या अन्नाचं रक्षण होऊ शकतं आणि नंतर त्याचं ग्रहण करणं आपल्याला सोपं पडू शकतं. या काळात झोपू नये असंही म्हटलं आहे, कारण निद्रा घेतल्यास आपल्याला या निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात आत्मसात होतील आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर एकंदरीत त्याचा दुष्परिणाम होईल, हे त्याचं कारण असू शकतं. त्यामुळे आपण या काळात निद्रासुद्धा घेऊ नये असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर पाणीसुद्धा या काळात असेल त्याच्यावरती आपण तुळशीपत्र ठेवावं आणि जेव्हा आपलं हे ग्रहण सुटेल त्यानंतर ते पाणी फेकून नवीन पाणी भरून त्या पाण्याचं आपण सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा मी जसं म्हटलं की हे जे नैसर्गिकदृष्ट्या जे निगेटिव्ह वातावरण तयार होईल त्यामध्ये ह्या जीवाणूंची वाढ ही अत्यंत वेगाने होते आणि अत्यंत वेगाने वाढ झालेल्या या पाण्यामध्ये
त्या जीवाणूंचं नकारात्मकत्व किंवा आपण बघू शकतो की आजार उत्पन्न करण्याची शक्ती वाढते आणि ते पाणी जर आपण ग्रहण केलं तर त्यापासून आजार होण्याचे परिणाम जास्त दिसून येऊ शकतात। त्यामुळे या काळातलं जे पाणी आहे ते पिल्यानंतर जे तुळशीपत्र टाकल्याने, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की तुळशीपत्रामध्ये जे असलेलं हे जे नैसर्गिकदृष्ट्या जीवाणूंना नष्ट करण्याची त्याची शक्ती आहे, त्याच्यामुळे त्या पाण्यामधलं जे आपल्याला आवश्यक असलेले सत्व आहेत ते टिकून राहतात आणि आपल्याला नकारात्मकतेपासून सुटका मिळते आणि आपल्याला ते पाणी ग्रहण करणं चांगलं राहतं। त्यानंतर मात्र आपण हे पाणी दुसऱ्या दिवशी फेकून द्यावं आणि नवीन पाणी घेऊन त्याचा वापर करावा। मुळात याच्यामध्ये शास्त्रात असंही म्हटलं आहे की ज्या गर्भिणी महिला आहेत तर त्यांनी विशेष काळजी घ्यावी, कारण त्यांचा गर्भामध्ये एका अपत्याची वाढ होत असते आणि त्याचा थेट परिणाम होतो। कारण काय की आज जेव्हा एक महिला आपल्या पोटामध्ये एखाद्या बाळाला अपत्याला त्याचं पोषण करत असते, त्याच्याकडे जर ही सत्व गेली खराब असलेली, जसं आपण शास्त्रीयदृष्ट्या पण म्हटलं आणि जसं आपण पौराणिकदृष्ट्या सुद्धा म्हटलं, जर ही खराब तत्व त्या गर्भात गेली तर त्या गर्भामध्ये दोष उत्पन्न होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे हे टाळलं पाहिजे आपण। आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की ग्रहण जरी भारतातून आता दिसणारच आहे, पण ज्यावेळेस कोणी म्हणतं की ग्रहण आपल्यातून दिसणार नाही, काही पाळायची आवश्यकता नाही, तर किमान 25% शास्त्रातही म्हटल्याने आपण बघू शकता की आपण संपूर्ण युनिवर्स जर पाहिलं तर त्याच्यात पृथ्वी एक छोटासा अंश आहे। त्यामुळे हे जे नकारात्मकता आहे, हे नकारात्मकता संपूर्ण पृथ्वीवरती या ना त्या स्वरूपात पसरणारच आहे। भले ती आपल्याला दिसणार नसली तरी ते उरलेल्या भागात सुद्धा किमान 25% त्याचे ते नकारात्मकतेचे परिणाम जाणवतील आणि याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला या गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, ही झाली चंद्रग्रहणाबद्दलची पूर्ण माहिती। आता शेवटचा मुद्दा मांडणार आहे की कोणाला या ग्रहणापासून अजून काही त्रास होऊ शकतो। ज्यांच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये, कारण आम्ही ज्योतिष आहोत तर आम्हाला हा मुद्दा मांडणं आवश्यक आहे, कारण ज्योतिषाचा अभ्यास करत असताना की हे तर झालं इन जनरल शास्त्रीयाने, पण ज्यांच्या कुंडलीमध्ये मूळतः चंद्र महाराज यांची स्थिती जी आहे ती खराब असेल, म्हणजे चंद्र अस्त असतील, अमावस्या दोष असेल त्यांच्यामध्ये, किंवा जसं ग्रहण झालं असेल त्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र अष्टम 12वा किंवा षष्टम अशा स्वरूपात असेल आणि अशा प्रकारे जसे मी सांगितले जसे दुर्योग झाले असतील तर त्यांना विशेष त्रास होण्याची शक्यता आहे। आपण अनुभवू शकता, जर कुठल्याही प्रकारचे उपाय केले नसतील कधी याच्या आधी, तर या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये मानसिक तणाव येणं, बुद्धीवरती असं जसा मेंदूवरती एक प्रकारचा स्ट्रेस आलाय अशा प्रकारे वाटणं, तर अशा गोष्टी यांच्यासोबत घडू शकतात। तर आपण विशेष काळजी घ्यावी। आणि शास्त्रात असं म्हटलंय की चंद्र जपाचे, कारण जसं म्हटलं की पूजा करू नये, अधिक शुभ कार्य करू नयेत, देवतांची पूजा वगैरे करू नये, जसं मंदिराचे कपाट, मंदिराचे द्वार बंद केले जातात, तसेच आपल्या घरात आपण पूजा करू नये, पण आपण जाप मात्र करू शकतात। जर जाप करणं ह्याच्याने आपल्याला त्याच्यात विशेष फायदा व्हायची शक्यता असते, त्यामुळे चंद्राचे जाप आपण करू शकता। चंद्र महाराजांच्या कुंडलीमध्ये चंद्र महाराजांची स्थिती ठीक नसेल, अन्य काही जाप सुद्धा आपण करू शकतात ज्याच्याने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। तर मित्रांनो, आपण आम्हाला कळवा कमेंटमध्ये की आपल्यासाठी आपल्या पत्रिकेमध्ये चंद्र महाराजांची स्थिती कशी आहे आणि आपण या ग्रहण काळामध्ये कशा प्रकारे वागून आणि आपल्या स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करणार आहात, आणि आपले काही याच्याबद्दल कमेंट असतील तर आम्हाला कमेंट लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, हीच आपल्याला विनंती। धन्यवाद। या चंद्रग्रहणापासून आपल्या सर्व परिवाराचं रक्षण हो आणि यातून आपल्याला अधिकाधिक लाभ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ संपवतो। धन्यवाद। जय श्रीराम।